तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्ही जर IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्ट बँकेचं अकाउंट काढलं असेल तुमचे व्यवहार करण्यासाठी आणि आता तुमच्या सेव्हिंग अकाउंटला जर 1 वर्ष पूर्ण झालं असेल तर तुम्हाला KYC करण्याची गरज आहे का? तुम्हाला KYC करण्याची गरज आहे का? कारण 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे पोस्ट बँकेच्या नियमानुसार जे आहे ते प्रत्येक वर्षानंतर तुम्हाला 12 महिन्यानंतर KYC करणे कंपल्सरी असते. तर या ठिकाणी आता KYC कोणाला करावी लागेल, केवायसी कोणाला करायची आहे 1 वर्षानंतर आणि केवायसी कोणाला करायची नाही, या दोन्ही प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. कारण बघा, सर्वात जास्त नागरिकांनी त्याचबरोबर यामध्ये जास्त टक्केवारी आहे त्या बहिणींची ज्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. आता पोस्ट बँकेचं अकाउंट आहे जे ऑल इंडियामध्ये चालते, पण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा व्हावे, आपलं डीबीटी ऍक्टिव्ह व्हावं, त्यासाठी भरपूर लाडक्या बहिणींनी पोस्ट बँकेचं अकाउंट काढलेलं होतं. कधी काढलं? 2024 मध्ये. 2024 ला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जेव्हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नव्हते, तेव्हा त्यांना समजलं की पोस्ट बँकेचं अकाउंट काढलं तर आपलं डीबीटी ऍक्टिव्ह होते आणि ऑटोमॅटिकच त्या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतात, कारण गव्हर्नमेंटची बँक आहे. त्यामुळे आता बघा, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या पिरियडमध्ये तुम्ही अकाउंट काढलं असेल तर आता तुम्हाला 2024 पासून तर 2025 पर्यंत त्या खात्याला जे आहे ते तुमच्या अकाउंटला 1 वर्ष पूर्ण झालं, तर आता त्यासाठी तुम्हाला KYC करावी लागेल. तर कोणत्या बहिणींना या ठिकाणी KYC करावी लागेल किंवा कोणत्या बहिणींना करायची गरज नाही, ते तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर करणार आहे. पण त्याआधी सर्वात आधी क्लिअर करतो की आपण या ठिकाणी पोस्ट बँकेच्या KYC बद्दलच बोलत आहे. पोस्ट बँकेच्या KYC बद्दल, पोस्ट बँकमध्ये व्यवहार सुरू राहिले पाहिजे त्यासाठी आपण KYC करायची की नाही त्याबद्दलच फक्त बोलत आहे. या ठिकाणी आपण लाडकी बहीण योजनेच्या KYC बद्दल बोलत नाही. लाडकी बहीण योजनेची KYC कशी करायची त्याबद्दल हा टॉपिक नाही. हा टॉपिक फक्त पोस्ट बँकेच्या KYC बद्दल आहे. जरी तुमचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे पोस्ट बँकमध्ये जमा होत असतात किंवा कोणत्याही बँकेमध्ये जमा होत असेल, तरी पण या ठिकाणी पोस्ट बँकेचा टॉपिक आपण सांगत आहे. लाडकी बहीण योजनेच्या KYCचा टॉपिक या ठिकाणी नाही. लाडकी बहीण योजनेची KYC तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही KYC करू शकता किंवा समोर तुम्हाला या ठिकाणी लिंक येईल, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आता पोस्ट बँक मध्ये अकाउंट काढलेलं आहे, 1 वर्ष पूर्ण झालं तर कोणाला KYC करायची कोणाला नाही 2 मिनिटांमध्ये तुम्हाला क्लिअर करतो, जास्त वेळ घेणार नाही. तर बघा, शासनाच्या नियमानुसार आता तुम्हाला प्रूफ सोबतच दाखवतो. जे काही इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ऑफिशियल वेबसाईट आहे ते या ठिकाणी मी ओपन करून घेतलेली आहे. याची लिंक सुद्धा मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तुम्ही स्वतः चेक करू शकता. तर बघा, ऑफिशियल लिंक आहे. या वेबसाईट ओपन केल्यानंतर पोस्ट बँकेची वेबसाईट आहे, यावर क्लिक केल्यानंतर बघा थोडं खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर बघा या ठिकाणी KYCचं या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अकाउंट काढल्यानंतर 12 महिन्यामध्ये किंवा 12 महिन्यानंतर KYC करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे अकाउंट काढल्यानंतर 12 महिन्याच्या आत किंवा 12 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला KYC करणे कंपल्सरी आहे आणि आवश्यकता आहे. मग आता कोणाला करायची आणि कोणाला नाही करायची, तर बघा यामध्ये पोस्ट बँकमध्ये खाते आणि व्यवहार करणाऱ्या 2 प्रकारचे नागरिक आहे. 2 प्रकारचे कोण? एक तर पोस्ट बँकमध्ये ऑनलाईन व्यवहार करणारे आणि पोस्ट बँकमध्ये ऑफलाईन व्यवहार करणारे. पोस्ट बँकमध्ये ऑनलाईन व्यवहार करणारे काय करतात, पोस्ट बँकेची IPBP ची ऍप्लिकेशन आहे, पोस्ट बँकेचं गुगल पे, फोन पे यूज करून ते त्यांचे व्यवहार करतात वर्षभरामध्ये. दुसरे ग्राहक या ठिकाणी आहे, त्यांना या सर्व गोष्टींची माहिती नाही किंवा आयडिया नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की पोस्ट बँकमध्ये जायचं, थंब लावायचा आणि पैसे काढायचे किंवा पैसे जमा करायचे. तर तुम्ही जर थंब लावूनच पैसे काढत असाल, अकाउंट ओपन केलं तेव्हापासून तुम्ही फक्त थंब लावून दर महिन्याला किंवा 2 महिन्यातून, 3 महिन्यातून, 4 महिन्यातून, 5 महिन्यातून किंवा पूर्ण 12 महिन्याच्या गॅपमध्ये तुम्ही कधी पण एक वेळा या थंब लावून जर तुम्ही पैसे काढले असेल तर तुम्हाला KYC करण्याची बिलकुल गरज नाही. KYC करण्याची बिलकुल तुम्हाला गरज नाही. पण तुम्ही जर अकाउंट ओपन केलं तेव्हापासून कधीच थंब लावला नाही आणि फक्त तुम्ही व्यवहार ऑनलाईनच केले, 12 महिन्याच्या गॅपमध्ये तुम्ही फक्त ऑनलाईनच व्यवहार केले, तर तुम्हाला पोस्ट बँकमध्ये जाऊन थंब लावून जी आहे ती तुमची KYC पूर्ण करावी लागेल, म्हणजे पोस्ट बँकेची KYC करावी लागेल. क्लिअर झालं? अकाउंट ओपन केलं तर आतापर्यंत तुम्ही थंब लावून पैसे काढले आहे का? जर थंब लावूनच तुम्ही पैसे काढत असाल तर तुम्हाला KYC साठी जाण्याची त्या ठिकाणी गरज नाही. वर्षभरातून तुम्ही एक वेळा जरी थंब लावला तर तुम्हाला KYC करावी लागत नाही, कारण तुम्ही थंब लावूनच पैसे काढत आहे. त्यामुळे बायोमेट्रिक थंब KYC वरूनच तुमचे पैसे निघत आहे. पण जर ऑनलाईनच व्यवहार केले असेल स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत आतापर्यंत, तर तुम्हाला लगेच KYC करावी लागणार आहे. जर KYC ची डेट पुढे गेली, तारीख पुढे गेली तर 150 रुपये पेनल्टी या ठिकाणी 150 रुपये पेनल्टी घेतली जाईल, असं या ठिकाणी वेबसाईटवर दिलेलं आहे. जर तारीख गेल्यानंतर जर तुम्ही
तुमचं अकाउंट बंद झालं आणि तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर 150 रुपये पेनल्टी तुम्हाला पडू शकते. तर तुमचा जो काही प्रश्न होता तो क्लिअर झालेला असेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.